नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। पुण्याचे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या घटनेनंतर या घटनेचं गूढ उलगडले। या हत्येप्रकरणी मोठी खळबळजनक माहिती समोर आली। सतीश वाघ यांचा खून त्यांच्याच पत्नीने सुपारी देऊन केल्याची घटना समोर आली। पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये अशा प्रकारची ही घटना घडल्यामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला असून नातेसंबंधामध्ये अशा प्रकारच्या घटना घडताना घोर कलियुग सुरू झाले की काय असा प्रश्नही निर्माण होतोय। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। पुणे पोलिसांच्या तपासानुसार सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ वय वर्षे 48 यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचं धक्कादायक सत्य समोर आले। पत्नी मोहिनी वाघ हिचे आपल्याहून 15 वर्षांनी लहान असणाऱ्या अक्षय जावळकर सोबत प्रेमसंबंध होते। त्यात आडकाठी ठरत असल्यामुळेच सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आला। मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं, ज्यामुळं सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटत होतं। आरोपी मोहिनी वाघ हिचं वय 48 आहे, तर आरोपी प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षाचा आहे। अक्षय जावळकरचे आईवडील 2001 साली सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्यानं राहायला आले होते। तेव्हा अक्षय फक्त 9 वर्षाचा होता, तर सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली। दोघेही एकमेकांच्या घरी येत जात होते। मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे 37 वर्षाच्या मोहिनी वाघसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले। दरम्यान सिव्हिल इंजिनियर असलेल्या अक्षयचे 2016 साली लग्न ठरल्याने अक्षय आणि त्याच्या आईवडिलांनी वाघ यांची भाड्याची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले। मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनी एकमेकांना भेटत राहिले। दोघांचे संबंध समजल्यानंतर सतीश वाघ, मोहिनी आणि अक्षय यांच्यात वाद झाले। मागील अनेक वर्षे त्यांच्यात हे वाद सुरू होते। शिवाय सतीश वाघ हे पत्नी मोहिनीला मारहाण करायचे, त्यामुळं मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं। अक्षयच्या मदतीनं तिनं हत्येचा कट रचला। अक्षयनं पैशाचं आमिष दाखवून त्याच्या मित्रांना या कटामध्ये सहभागी करून घेतलं। सतीश वाघ जे व्यवहार बघत होते ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्या हातात पाहिजे होते। सतीश तिला खर्चासाठी पैसे देत नव्हता, यामुळं सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडले पाहिजेत असे काहीतरी कर असं सांगितलं होतं। त्यानंतर आरोपींनी संगनमताने 9 डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचं कारमधून अपहरण केलं। त्यानंतर आरोपींनी अवघ्या काही मिनिटातच त्यांची हत्या केली। त्यांच्या शरीरावर तब्बल 70 वार करण्यात आले होते। त्यानंतर त्यांचा मृतदेह सिंदवणे घाटात फेकून देण्यात आला। सुरुवातीला हे अपहरण पैशांसाठी करण्यात आल्याचा बनाव करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलगडा झाला। पोलिसांच्या माहितीनुसार 8 वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी यांचं अफेअर सुरू होतं। पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा वाघ यांच्या घरी पोहोचले तेव्हा मोहिनी वाघ या त्यांच्या मुलासोबत रडताना दिसून आल्या। आपल्या पतीच्या हत्येचं आपल्याला दुःख झाल्याचं नाटक त्यांच्याकडून वठवण्यात येत होतं। मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आणि वाघ यांच्या जवळच्या व्यक्तीकडूनच मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पोलिसांना मिळाली। त्यामुळं या हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश मिळालं।